आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा एल्गार, 17 जूनपासून पुणे मुंबई भव्य पायी लाँग मार्च। 24 जूनला आझाद मैदानावर शक्तीप्रदर्शन, जालन्यातून 70 ते 80 हजार बांधव सहभागी होणार। मातंग समाजाच्या मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी, आरक्षण उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करा। मातंग समाजाची सरकारकडे मागणी। आज दिनांक 10 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाने आता राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार केला असून 17 जून 2026 पासून पुणे ते मुंबई असा भव्य पायी लाँग मार्च काढण्यात येणार आहे। या ऐतिहासिक मार्चचा समारोप जून 24 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे होणार असून लाखोंच्या उपस्थितीत मातंग समाजाचे मोठे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जालना शहरातील हॉटेल फ्लोराईन येथे आयोजित पत्रकार परिषदेत लहुशस्त्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजूबाबा गायकवाड यांनी ही माहिती दिली। यावेळी त्यांनी सांगितले की अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून समाजाच्या न्याय हक्कासाठी आता व्यापक जनांदोलन उभारण्याची वेळ आली आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांमधून हजारो समाजबांधव या लाँग मार्चमध्ये सहभागी होणार असून केवळ जालना जिल्ह्यातूनच तब्बल 70 ते 80 हजार मातंग बांधव सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने लागू करावा अशी ठाम मागणी करण्यात येणार आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यभरातील मातंग समाज एकत्र येत असल्याचेही गायकवाड यांनी नमूद केले। समाजाच्या हक्कांसाठी लढल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनात प्रत्येक मातंग बांधवाने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले। या लाँग मार्चमुळे आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक केंद्रस्थानी येणार असून जून 24 रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या विराट मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।